कुटुंबीय एकत्र आले पाहिजे असे विधान केले होते। त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की निश्चितप्रमाणे शरद पवार हे आमचे दैवत आहेत। काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे आणि भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्र आलं तर यात काही गैर नाही, कारण मी सुद्धा स्वतःला पवार कुटुंबियाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावं अशी माझी इच्छा सुद्धा आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो। अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले, यांच्या बरोबरीचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत असे वक्तव्य त्यांनी गोंदिया येथील नवीन वर्षानिमित्त नागरा मंदिरमध्ये दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। अजित पवार यांची आईने आज म्हटलं आहे की अजित पवार आणि शरद पवार साहेब सोबत आले पाहिजे, पुन्हा त्यांची अशी इच्छा आहे। त्यांनी आज म्हटलं आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो। आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल। माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही। आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही, एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू। पवारसाहेबांच्याकडे अजितदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो। अनेक लोकांनी तर्कवितर्क काय त्याच्यात पॉलिटिकल काही नाही, एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक ते आमच्या पितृतुल्य आहे, त्यांच्याबरोबर तसेच आम्हाला संबंध ठेवायचे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।